पुढील पुढच्या बातमीकडे तृतीयपंथीयांसाठी राज्यातील पहिला शेळी पालन प्रकल्प हा राबवला जातोय। उपेक्षित समाजाला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न केला जातोय। सरकारच्या मदतीने अहिल्यानगरमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आलाय। आधीही बोलल्याप्रमाणे तृतीयपंथी समाजाकडे पहिले समाजाचा आणि सगळ्यांचाच बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता। पूर्णतः प्रवाह बाहेर होता, परंतु शासनाने जे विविध शासन निर्णय काढले, 19 शासन निर्णय असेल, 22 शासन निर्णय असेल, तर त्या शासन निर्णयांमुळे आणि इथं प्रॉपर अहिल्यानगरमध्ये काम करत असताना माननीय पालकमंत्री महोदय, माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो इथे शेळीपालनाचा व्यवसाय यांनी स्वतःहून निवडलेला होता की आम्हाला हा सूट करेल व्यवसाय, हा शेळीपालनाचा व्यवसाय निवडला आणि शासन यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आम्हाला 2014ला नालसा जजमेंटच्या नंतर माणूस म्हणून मान्यता मिळाली, ऑर्डरचा ऑप्शन आला आणि त्यानंतर अहिल्यानगर येथील शासकीय कर्मचाऱ्यांनी सगळ्या शासकीय योजनांनी आम्हाला सिरियसली घेतलं, त्यात सहभागी करून घेतलं। त्याचं हे त्या लावलेल्या बियाचं आज हे रोपटं आहे। जरी आज ही छोटा प्रकल्प असला तरी हा दाखल्या दाखल का होईना पण तयार झालाय आणि याला बघून खूप प्रकल्प उभा राहतील या आशेसाठी आम्ही मेहनत करत आहोत। इथला जो समाज आहे, सगळा अधिकारी समाज असेल, इथले न्यूजवाले सर्व आमच्या सोबत आहेत आणि माझं एक भविष्य आहे तर माझी पुढली पिढी भिक्षुक करता कामा नये, यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्यातला पहिला प्रकल्प आम्ही चालू केला आणि हा प्रकल्प खूप मोठा करू आम्ही नक्की आश्वासन देतो शासनाला आणि शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं एवढीच नम्र विनंती।